महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या बैठकीत तब्बल 23 आमदारांनी दांडी मारल्याचं समोर आलंय। महाविकास आघाडीच्या एकूण 60 आमदारांपैकी फक्त 37 आमदार बैठकीला उपस्थित होते। दरम्यान 23 आमदारांच्या गैरहजेरीमुळे चर्चांना उधाण आलंय। अनुपस्थित आमदारांमध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांचा देखील समावेश आहे। शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्त देवेंद्र भारती यांना पत्र दिलंय। राऊतांनी पत्र लिहून ईशान्य मुंबईतील फुटीर खासदार संजय पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे। संजय पाटील यांनी आंदोलकांना जाहीरपणे दिलेल्या धमक्यांचा हवाला देत त्यांनी मी याआधी 5 लोकांना ठार केलंय असं धक्कादायक विधान केल्याचा दावा राऊत यांनी पत्रात केलाय। संजय पाटलांवर कारवाई करा असं संजय राऊत यांनी पोलीस आयुक्तांना पत्र पाठवलं। विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी तिहेरी तलाक, बहुपत्नीत्व आणि समान नागरी कायदा या अत्यंत संवेदनशील विषयांवरून मोठी खडाजंगी पाहायला मिळाली। भाजपा आमदार देवयानी फरांदे यांनी मांडलेल्या लक्षवेधीवर बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सनाम अली यांनी आक्रमक भूमिका घेत भारतातही कुराणच्या कायद्याची अंमलबजावणी व्हावी असं विधान केलं। त्यांच्या या विधानावरून सध्या जोरदार वाद रंगलाय। भाजप नेते आणि आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा डेटा सेंटरला विरोध त्यांनी केलेला आहे। डेटा सेंटरमुळे रोजगार मिळतोय, मात्र यामुळे पाण्याचा जास्त वापर होत असल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली आहे। त्यांनी जगातील काही देशांची उदाहरणं देत त्यांनी महाराष्ट्रात होणाऱ्या डेटा सेंटरला विरोध केला। एफडीए आयुक्त पदावर तुकाराम मुंढेंना 1 महिना पूर्ण झाला असून त्यांच्या नेतृत्वात राज्यभर धडक कारवाई सुरू आहे। महिन्याभरात गुटखा, पान मसाला, भेसळयुक्त अन्नपदार्थ तसंच विनापरवाना औषधं आणि वैद्यकीय उपकरणांवर कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। विधानसभेत पाण्याच्या प्रश्नावर चर्चा झाली आणि यावेळी आमदार जितेंद्र आव्हाडांनी त्यांचं आधीचं घर अनधिकृत असल्याचं, धक्कादायक असल्याचं वक्तव्य केलंय। तसंच या अनधिकृत घरात बोर देखील पाडली असल्याचं त्यांनी म्हटलं। आमदार रोहित पवार यांनी बंडखोर खासदार ओमराजे निंबाळकर यांना अप्रत्यक्ष टोला लगावलाय। या भागातील काही लोक खोट्या शपथ खातात, पण मी तसा खोट्या शपथा खाणारा नाही। ते आधी हिरो होते, पण आता सत्ता पक्षात गेल्यानं ते झिरो झालेत असं रोहित पवार म्हणाले। एफआरपीची रक्कम शेतकऱ्यांना न दिल्यानं राज्यातील 81 साखर कारखान्यांना सरकारकडून नोटीस बजावण्यात आली आहे। 82 पैकी 7 कारखान्यांवर 232 कोटींहून अधिक वसुलीची कारवाई सुरू आहे। दरम्यान आजारी कारखान्यांना सॉफ्ट लोन, इथेनॉल कोटा वाढ आणि साखरेचा एमएसपी वाढवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करण्यात आल्याची माहिती समोर येते। कोकणात 15 दिवसांच्या पावसाच्या दडीनंतर मान्सून सक्रिय झालेला आहे। गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। शेतीच्या कामांना वेग आलाय। पावसाअभावी पिकांचं नुकसान आणि दुबार पेरणीची भीती आता निर्माण झाली होती, मात्र पावसामुळे हे संकट टळलेलं आहे। जळगावच्या धरणगाव तालुक्यामध्ये पहिल्याच दमदार पावसानं जलसाठे तुडुंब भरलेले आहेत। गेल्या 6 ते 7 महिन्यांपासून सुरू असलेल्या नाला खोलीकरणाच्या कामाचा सकारात्मक परिणाम दिसून आलाय। नाले, पाझर तलाव आणि बंधारे ओसंडून वाहत आहेत। अनेक वर्षांनंतर पहिल्याच पावसात जलसाठे भरल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। धुळे जिल्ह्यामध्ये अखेर पावसाने हजेरी लावल्यामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण आहे। चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला आता काहीसा दिलासा मिळाल्याचं पाहायला मिळतंय। साक्री, सिंदखेडा आणि शिरपूर या 4ही तालुक्यांमध्ये जोरदार झालेल्या पावसानंतर शेती कामांना वेग आला। जालन्यात काही ठिकाणी समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील लागवडीच्या कामांना वेग आलेला आहे। अनेक भागात शेतकऱ्यांनी कपाशी आणि तूर पिकांच्या लागवडीला सुरुवात केली आहे। शेत शिवारात सध्या लगबगीचं वातावरण पाहायला मिळतंय। गेल्या 2 दिवसात झालेल्या पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली आहे आणि त्यामुळे शेतकरी मशागतीची कामं पूर्ण करून पेरणी आणि लागवडीकडे वळलेले आहेत। अमरावतीमध्ये झालेल्या मुसळधार पावसानं प्रशासनाच्या नियोजनातील त्रुटी उघड केलेल्या आहेत। जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील कॅम्प रोडवरील कॉम्प्लेक्समधील 9 दुकानांमध्ये पावसाचं पाणी शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। पाण्याचा निचरा अद्यापही न झाल्यानं महानगरपालिकेच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून तातडीच्या उपाययोजनांची मागणी होती। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून पिंपरी शिवारातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय। पुराच्या पाण्याच्या तडाख्यामुळे केळीची लागवड आणि खरीपासाठी केलेली पेरणी अक्षरशः वाहून गेली आहे। अनेक शेतजमिनींची सुपीक काळी माती खरडून निघाल्यानं त्या ठिकाणी आता वाळूचे थर साचले। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात दमदार पावसानं हजेरी लावलेली आहे आणि त्यामुळे मंगळूर मध्यम प्रकल्प पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झालाय। परिसरातील केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आता समाधानाचं वातावरण आहे।
जळगाव जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आणि त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय। वाल्मिकनगर परिसरातील न्यू बालविकास शाळेच्या पटांगणात पावसाचं पाणी साचलंय। विद्यार्थ्यांना पाण्यातून वाट काढत बाहेर शाळेत जावं लागतंय। विद्यार्थ्यांची गैरसोय होते आणि त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यात ढगफुटी सदृश्य पावसामुळे नदी नाल्यांना मोठा पूर आला। जरंडी पुला परिसरात पुलावरून जात असताना एका दुचाकीस्वाराची दुचाकी पुराच्या पाण्यात वाहून गेली। नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ मदतीसाठी धाव घेत युवकाला सुरक्षित बाहेर काढलं। या थरारक बचाव कार्याचा व्हिडिओ आता समोर आला। मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली आणि कर्कीसह अनेक भागात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला। कर्की इथे साखरपुड्यासाठी आलेली खासगी बस नाल्यावरून पाणी अडकली होती आणि चालकाने तत्परता दाखवल्यानं मोठा अनर्थ टळला। या पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी घुसून संसार उपयोगी वस्तूंचं नुकसान झालंय, तर काही दुकानातही पाणी शिरल्यानं दुकानातील साहित्याचं नुकसान झालं। अमरावतीमध्ये झालेल्या पहिल्याच मुसळधार पावसानं जिल्हा प्रशासनाची दाणादाण उडाली आहे। जिल्हा सामान्य रुग्णालयातील ड्रेनेज व्यवस्था आणि नाल्यांच्या कामाची पोलखोल झाली आहे। पावसाचं पाणी थेट अपघात कक्षात शिरल्यानं रुग्ण, नातेवाईक आणि कर्मचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे। वीज पुरवठा खंडित झाल्यानं कर्मचाऱ्यांना अंधारातच साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्याची कसरत करावी लागते। वर्धा जिल्ह्यामध्ये पहिल्याच पावसानं नालेसफाईच्या दाव्यांची पोलखोल केलेली आहे। प्लास्टिक आणि कचऱ्यामुळे नाले तुंबल्यानं पाणी रस्त्यावर आलं असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। मान्सूनपूर्व नालेसफाईच्या कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून कंत्राटदारांच्या कामकाजाविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात विजेच्या तडाख्यानं मोठी दुर्घटना घडली आहे। साक्री खुडाणे इथे वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसादरम्यान शेळ्या मेंढ्यांच्या कळपावर वीज कोसळली। या घटनेत तब्बल 41 जनावरांचा मृत्यू झालाय। यामध्ये 30 शेळ्या आणि 11 मेंढ्यांचा समावेश आहे। या घटनेत मेंढपाळ देखील जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। परभणी जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यातल्या आडगाव बाजार परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय। खरीप हंगाम सुरू झालाय आणि त्यामध्ये पाऊस नसल्यानं पेरण्या खोळंबल्या होत्या। मात्र झालेल्या पावसानंतर पेरणी करायची का, खडून गेलेलं शेत दुरुस्त करायचं का, हा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा राहिला। पावसाळी पर्यटन हंगामाला सुरुवात होत असताना सिंधुदुर्गातील आंबोली परिसरात पर्यटकांसाठी आनंदाची बातमी आहे। सावंतवाडी वनविभागाच्या वतीनं 27 जूनपासून विशेष आंबोली दर्शन सफारी सुरू करण्यात येणार आहे। या सफारीतून पर्यटकांना आंबोली धबधबा, महादेवगड पॉइंट आणि हिरण्यकेशी मंदिर तसंच कावळेसाद पॉइंट यासारख्या प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देता येणार आहे। राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। केंद्र सरकारच्या एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार राज्यात अंदाजे 6,659 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 56, जालना जिल्ह्यामध्ये 48 आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये 18 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली। राज्यातील अनेक भागात मान्सून सक्रिय आहे। मोहोळ तालुका अद्यापही समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहे। जून महिन्यापासून पावसाची नक्षत्र सुरू झाली असली तरी तालुक्यात अपेक्षित पाऊस न झाल्यानं शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलंय। पाण्याअभावी द्राक्ष बागा, ऊस आणि इतर पिकं करपण्याच्या मार्गावर असून शेतकऱ्यांचे मोठं आर्थिक नुकसान झालंय। रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात भीषण पाणी टंचाईचं संकट निर्माण झालेलं आहे। कोयना जलाशयातील पाणीसाठा संपल्यानं पाणी पुरवठा ठप्प झाला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। दरम्यान संत ज्ञानेश्वर माऊली जीवनमुक्ती संस्थेनं टँकरद्वारे मोफत पिण्याचं पाणी पुरवून नागरिकांना दिलासा दिला। निर्जला एकादशीच्या निमित्तानं आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली। रंगबिरंगी फुलांच्या मनमोहक सजावटीमुळे मंदिर परिसरात प्रसन्न आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे। मंदिरात धार्मिक विधी, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरानं संपूर्ण आळंदी नगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली। मध्ये एका लहान मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या नराधम भीमराव कांबळेला पुणे सत्र न्यायालयानं दोषी ठरवलंय। नसरापूर प्रकरणात विक्रमी वेळेत आरोपपत्र सादर करून या खटल्याची विक्रमी वेळेमध्ये सुनावणी झाली होती। न्यायमूर्तींनी निकाल सुनावताना भीमराव कांबळे दोषी असल्याचा निकाल दिला। भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचा नाही असा युक्तिवाद केलाय। तर या प्रकरणी नराधमाला 29 जूनला कोर्ट शिक्षा सुनावणार आहे। मुंबई लोकलमध्ये पुन्हा एकदा प्रवाशाची हत्या करण्यात आली आहे। लोकलचा दरवाजा बंद करण्यावरून वाद झाला आणि हत्या झाली। या संदर्भात आता मयांक लोहाच्या भावानं आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे। सध्या आरोपी अटकेत असून आरोपीला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर करण्यात यावा अशी मागणी मयांकच्या भावानं केली आहे।
मंगळवारी लोकलमध्ये झालेल्या हत्या प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले। काँग्रेस नेते नाना पटोले यांनी लोकल सुरक्षेचा मुद्दा अधिवेशनात उचलून धरला होता। रेल्वे स्थानकावरील स्कॅनिंग फक्त दिखावा आहे असं पटोले म्हटले। त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी रेल्वे स्टेशनची जबाबदारी महाराष्ट्र शासनाची आहे असं म्हणत सोमवारी संध्याकाळी रिपोर्ट सादर करावा असे निर्देश दिले। विरारमध्ये लोकल ट्रेनमध्ये झालेल्या मयांक लोहार हत्येप्रकरणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मयांकच्या वडिलांशी दूरध्वनीवरून संवाद साधला। यावेळी मयांकच्या कुटुंबियांचं सांत्वन करत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई केली जाईल आणि मयांकला न्याय मिळवून दिला जाईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली। लोहगड हत्या प्रकरणातील आरोपी सिया आणि चेतन यांचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहेत। या फुटेजमध्ये दोघेही एका कॅफेमध्ये बसल्याचं दिसत असून तपास यंत्रणा या दृश्यांच्या आधारे पुढील चौकशी करत असल्याची माहिती समोर आली आहे। बदलापुरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। प्रेमसंबंधातून पतीनं प्रेयसीच्या मदतीनं आपल्या पत्नीची हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय। प्राजक्ता मेहर यांच्या मृत्यूप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलिसांनी पती योगेश मेहर आणि आणखी एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतलंय। सुरुवातीला नैसर्गिक मृत्यू असल्याचं सांगण्यात आलं होतं, मात्र फॉरेन्सिक अहवालात गुदमरल्यानं मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केलाय। दरम्यान आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी प्राजक्ताच्या कुटुंबियांनी केली आहे। शिर्डीत अन्न आणि औषध प्रशासन विभागानं मोठी कारवाई केलेली आहे। प्रसादाच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे। साई मंदिर परिसरातील दुकानं आणि पेढा उत्पादन केंद्रांवर अन्न आणि औषध प्रशासन विभागानं धाड टाकली आहे। या धाडीमध्ये 650 किलोहून अधिक निकृष्ट दर्जाचे आणि संशयित पेढे जप्त करून ते नष्ट करण्यात आलेत। या पेढ्यांची किंमत सुमारे 2 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे। दापोडी परिसरात एक अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आलाय। कुत्रा फिरवण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून आक्रमक होऊन शेजाऱ्यांनी एका व्यक्तीवर जीवघेणा हल्ला केलाय। नितीन जाधव हे रात्री आपल्या कुत्र्याला फिरवण्यासाठी घेऊन जात होते। आरोपी डेव्हिड भुजंग गायकवाड याच्याबरोबर त्यांचा वाद झाला आणि वादामुळे आक्रमक होऊन गायकवाड यांनी जाधव यांच्यावर थेट लाकडी दांडक्यानं जीवघेणा हल्ला केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। त्यामुळे आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्राला आषाढी वारीचे वेध लागले असताना पंढरपुरात पोलिसांनी एक मोठी कारवाई केलेली आहे। 25 विदेशी दारूचे बॉक्स पोलिसांनी जप्त केल्याची मोठी बातमी समोर आली आहे। पंढरपूर पोलिसांनी अन्सार शेखच्या घरी छापा टाकून कडक कारवाई केलेली आहे। तब्बल 3,25,000 रुपयांचा विदेशी दारू साठा जप्त केलाय। आता एक मोठी बातमी, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रदूषणाच्या मुद्द्यावरून प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढलेले आहेत। यावेळी त्यांनी मंत्री पंकजा मुंडे यांना उद्देशून बीडच्या मंत्र्यांकडून स्पीडची अपेक्षा आहे असं म्हणत प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। अध्यक्ष महाराज, माझे स्पेसिफिक प्रश्न आहे आणि नामदार पंकजाताई मुंडेंना माझी एक आग्रहाची विनंती आहे की तुम्ही स्वतः प्रदूषण पाहिलंय की किती प्रदूषण तिथं आहे, काय अवस्था आहे। बरं, तुम्ही उत्तरात अध्यक्ष महाराज उत्तरात हे मान्य करताय की आम्ही प्रदूषण आहे म्हणून दंड केला, आम्ही बँक हमी ही जप्त केली आणि दुसरीकडे शेवटच्या वाक्यात लिहिता की असं आम्हाला वाटत नाही की आकडेवारी संतुलित आहे। म्हणजे पोपट बोलत नाही, पोपट खात नाही, पोपट पीत नाही, पण पोपट मेला हे मान्य करायला तयार नाही।